आपण सगळेच पपई किती आवडीने खातो, नाही का? पण एकदा का पपई खाऊन झाली की त्या बियांचं काय करतो? आपल्यापैकी बहुतेक जण उचलतात आणि सरळ कचरापेटीत टाकून देतात. पण तुम्हाला कल्पना आहे का की असं करून आपण एक खूप मौल्यवान खजिना नकळतपणे फेकून देत असतो? आता तुम्हाला वाटेल हा काय साधा प्रश्न आहे, पण विश्वास ठेवा, आजचं हे सगळं विश्लेषण ऐकल्यावर पपईचा बियांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन 100% बदलणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हे काही अतिशयोक्ती नाहीये. पारंपरिक घरगुती उपायांमध्ये या लहान लहान काळ्या बियांना सोन्यापेक्षाही जास्त किंमत दिली जाते. चला तर मग यामागचं रहस्य काय ते जाणून घेऊया. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण पाहूया हा विसरलेला खजिना आहे तरी काय? मग त्याचा आपल्या आरोग्यावर आतून आणि बाहेरून काय परिणाम होतो ते बघू. ते आपल्याला आजारांपासून कसं वाचवतात, त्यांना वापरायची योग्य पद्धत कोणती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती खबरदारी घ्यायला हवी, हे सगळं सविस्तरपणे पाहूया. या दिसताना अगदी लहान आणि चवीला किंचित तिखट म्हणजे मिरीसारख्या लागणाऱ्या बियांमध्ये अशी काही शक्तिशाली पोषक तत्वे आणि संयुग दडलेली आहेत जी आपल्या आरोग्यासाठी अक्षरशः वरदान ठरू शकतात. आता बघा, यात फक्त लोह, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमसारखी खनिजेच नाहीत, तर भरपूर फायबर आणि प्रथिने सुद्धा आहेत. पण खरी जादू आहे ती यातल्या शक्तिशाली संयुगांमध्ये, म्हणजे लायकोपीन आणि पपेन. हीच संयुगं या बियांना त्यांची खरी ताकद देतात. चला आता बघूया की या बिया आपल्या शरीराच्या आत जाऊन नक्की काय कमाल करतात आणि आपल्या महत्वाच्या अवयवांना कसं निरोगी ठेवतात. पोटाच्या समस्या आहेत म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, या सगळ्यावर या बिया म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक उपाय आहेत. यात फायबर भरपूर असल्यामुळे या आपल्या आतड्यांची स्वच्छता करतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला मदत करतात. आता हे पपेन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं नैसर्गिक पाचक आहे. जे लोक जास्त प्रोटीन खातात त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे, कारण हे प्रथिनांना लहान तुकड्यांमध्ये तोडतं, ज्यामुळे पचनक्रिया अगदी सोपी होते. आणि एवढंच नाही, तर आपले महत्त्वाचे अवयव म्हणजे लिव्हर आणि किडनी यांच्यासाठी तर या बिया एक क्लीनिंग एजंटसारखं काम करतात. या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतात, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी राहतं. आता पाहूया या बिया आपल्याला आजारांपासून वाचवण्यासाठी कशा उपयोगी पडतात, म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीरासाठी ढाल म्हणून काम करतात. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण काही अभ्यासांनुसार पपईच्या बियांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात. आणि यामागची शक्ती आहे लायकोपीनमध्ये. हा एक खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जो आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतो, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ह्या बिया फक्त कर्करोगापासूनच नाही, तर डेंग्यू आणि मलेरियासारख्या व्हायरल तापातही उपयोगी ठरू शकतात. आणि हो, त्या रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून आपल्या हृदयाचं आरोग्य जपायला सुद्धा मदत करतात. फायदे अजून संपलेले नाहीयेत. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा त्वचा चांगली चमकदार हवी असेल तरीही ह्या बिया खूप मदत करतात. आता फायदे तर खूप ऐकले, हे किती फायदेशीर आहेत हे तर कळलंच. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या खायच्या कशा? चला आता तेच व्यवस्थित समजून घेऊया. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे, कोणीही करू शकतं. सगळ्यात आधी बिया स्वच्छ धुवून घ्या. मग त्या उन्हात कडकडीत वाळवा आणि एकदा का वाळल्या की हवाबंद डब्यात भरून ठेवा. झालं, वर्षभर वापरण्यासाठी तयार. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार या बिया वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकता. समजा तुम्हाला घाई आहे तर 4-5 बिया गोळीसारख्या पाण्यासोबत घ्या. घसा दुखत असेल तर थोड्या बिया ठेचून मधासोबत घ्या, किंवा मग त्याची पावडर करून तुम्ही ती पाण्यात, ज्यूसमध्ये किंवा स्मूदीमध्ये घालूनही घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात चांगली नसते. त्यामुळे सुरुवात अगदी थोड्यापासून म्हणजे 4-5 बियांपासून करा. दिवसाला 8 ते 10 बियांपेक्षा जास्त खाऊ नका. आता आपण या भागातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत. कारण फायदे कितीही असले तरी काही गोष्टींची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. ही माहिती कृपया लक्षात ठेवा. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि लहान मुलांनी या बिया अजिबात खाऊ नयेत. त्यांच्यासाठी हे सुरक्षित नाही.
बाकी प्रौढ व्यक्तींसाठी त्या सामान्यतः सुरक्षित आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर या बिया म्हणजे निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे. तिचे फायदे प्रचंड आहेत, पण तिचा वापर योग्य प्रमाणात आणि पूर्ण माहिती सहज करायला हवा. तर पुढच्या वेळेस जेव्हा पपई खाल, तेव्हा त्या बिया कचरापेटीत टाकण्याआधी 2 मिनिट नक्की थांबा आणि जरा विचार करा की आपल्या स्वयंपाकघरात असे अजून कितीतरी गुप्त खजिने असतील, ज्यांची ताकद आपल्याला अजून कळायची आहे, नाही का?